पुणे नवरात्र महिला महोत्सवात संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेत्री गायिका दीप्ती भोगले आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अनाथ मुला-मुलींचं संगोपन करणाऱ्या स्नेहवन संस्थेच्या अर्चना देशमाने यांना तेजस्विनी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। यावेळी पुणे महानगरपालिकेच्या 250हून अधिक महिला सफाई कर्मचाऱ्यांचा विशेष गौरव करण्यात आला। तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गाच्या विकासासाठी जवळपास 60 कोटींच्या निधीला मान्यता देण्यात आल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली। या निर्णयामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन अपघातांचा धोका देखील कमी होणार आहे। पुण्यातील प्रसिद्ध पाटणकर इव्हेंट्सनं लग्नामागील गोष्ट गमती जमती यांची सांगड घालणाऱ्या संकल्पनेवर आधारित लग्न सोहळे संपन्न करण्याचा प्रयत्न विवाहगाथा प्रदर्शनातून केलाय। बावधन येथील मारीगोल्ड बँक्वेट्समध्ये येत्या 27 आणि 28 सप्टेंबरला या विवाहगाथा प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय। पुण्यात पहिल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचं उद्घाटन काल पार पडलंय। मराठी साहित्यात दलित उपेक्षित माणसाच्या वेदना सर्वप्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी ठळकपणे मांडल्या। त्यांच्या साहित्याचे सर्व भाषांमध्ये प्रकाशन करण्याचा ठराव यावेळी मांडण्यात आला। पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपतीसह कारेगाव, ढोक सावंगी आणि हिवरे या ग्रामपंचायतीमधील पायाभूत सुविधांवर तातडीने उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागांना दिले। त्यामुळे येथील मूलभूत समस्या सुटण्याची आशा निर्माण झाली आहे। भारतीय आणि आशिया पॅसिफिक बाजारपेठांना जागतिक दर्जाची अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान सेवा पुरवणाऱ्या JBT मरल इंडियानं पुण्यातील मावळ तालुक्यात जागतिक उत्पादन केंद्र सुरू केलंय। त्याचं काल मोठ्या उत्साहात उद्घाटन पार पडलंय। समृद्धी महामार्गावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केलाय। बुलढाणा येथील कारंजा लाड आणि वाशिम जिल्ह्यातील मेहकर इंटरचेंज सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झालाय। यामुळे समृद्धी महामार्ग देशातील पहिला पथदर्शी प्रकल्प ठरलाय। ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भारत कोल्ड स्टार्ट नावाचा एक मोठा लष्करी सराव करणार आहे। या सरावात ड्रोन आणि काउंटर ड्रोन सिस्टीमची चाचणी घेतली जाईल। या सरावात हवाई संरक्षण यंत्रणेची ताकद आणि सुधारणांची आवश्यकता यांचं मूल्यांकन केलं जाईल।